नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक सोलार. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या लाईट बिलामध्ये 4 कॉलम येतात. एक जनरेशन, दुसरं इम्पोर्ट, तिसरं एक्सपोर्ट आणि चौथं बँकड. तर आपण 3 किलोवॅटचं सोलार टाकलं, सरासरी 1 किलोवॅट मागे 4 युनिट तयार होतात. वर्षभराची सरासरी काढली तर तसं 3 किलोवॅटला प्रत्येक दिवशी 12 युनिट कमीत कमी तयार होतात. उन्हाळ्यामध्ये जास्त होतात, पावसाळ्यामध्ये थोडे कमी होतात, हिवाळ्यामध्ये थोडे मध्यम होतात. तर 12 गुणिले 30 दिवस असं आम्ही कॅल्क्युलेशन सांगतो, 360 दिवस. तसं त्या जनरेशनमध्ये 360 युनिट काय होतात दाखवतात. दुसरे जो कॉलम असतो इम्पोर्ट, तुम्ही एमएससीबीची लाईट किती वापरली त्याच्यासाठी असतो. उदाहरणार्थ तुम्ही एमएससीबीची लाईट वापरली 200 युनिट. तिसरा जो कॉलम आहे एक्सपोर्ट, एमएससीबीला दिली किती बघा. 360 युनिट तयार झालेत आणि तुम्ही एक्सपोर्ट केलेत 250 युनिट. मग तुम्ही काय म्हणता, सर आपण 360 युनिट तयार केलेत आणि 250 युनिट आपण एमएससीबीला दिलेत, मग राहिलेले 110 युनिट गेले कुठं? तर मित्रांनो, हे तर मेन प्रॉब्लेम आहे सध्या लोकांना माहीत नसणारा. कारण की दिवसभरामध्ये जी काही लाईट आपण घरामध्ये वापरतो ती डायरेक्ट पॅनल थ्रू येते. त्यावेळेस आपण एमएससीबीचे इम्पोर्ट करत नाहीत. त्याच्यामुळे एवढं लक्षात घ्या, जेवढं जनरेशन होतं ते सगळंच एमएससीबीला जात नाही. त्यामुळे लोक काय म्हणतात की नाही आम्हाला 300 युनिट बास होते सर. पण मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, जेवढं जनरेशन झालं तेवढं एमएससीबीला देत नाही, जात नाही, एक्सपोर्ट होत नाही. कारण की जेवढं जनरेशन होतं ते आपण दिवसभरामध्ये घरामध्ये जी काही आपल्या घरामध्ये लाईटचे वस्तू चालू असतात, त्या टीव्ही असो, फ्रीज असो, कोणतीही वस्तू असो, शिल्लक राहिलेली लाईट ही एमएससीबीकडे जाते. त्यामुळे एक्सपोर्ट हे खूप महत्त्वाचं असतं. चौथं आहे बँकड, शिल्लक किती. त्याच्यामध्ये शिल्लक एमएससीबीचे तुम्ही घेतलेत 200 युनिट आणि एमएससीबीला दिलेत 250 युनिट, 250 युनिट. मग त्यांच्याकडं 50 युनिट तुमचे काय होतात, शिल्लक राहतात. ते बँककडं म्हणून तुम्हाला त्या बिलावर दाखवले जातात. त्यामुळे ज्यांना हे 4 कॉलम कळले त्यांना ऑन ग्रीड सोलार सिस्टीम कळली. अजून पुढील माहितीसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की बँक युनिटचा फायदा आपल्याला काय होतो. त्यासाठी आजच या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि निश्चितच आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.